सर्वांना सविनय जय भीम, जय संविधान। अर्थातच येत्या 26 जानेवारी रोजी या प्रजासत्ताक भारताने भारतीय संविधान अंमलात आणले, त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून अशा या अमृत महोत्सवी वर्षामध्ये बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपणाशी लाईव्ह आलो आहे। आदरणीय खांडेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मी सर्वप्रथमच या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण अनेक वेळा मला या फेसबुक पेजवर त्यांनी व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली। संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अर्थात 75व्या वर्षानिमित्त आज आपण एक चर्चात्मक अशा पद्धतीनं विषय घेऊन आपण पुढे आलो आहोत आणि तो विषय असा आहे की संविधानाला आता स्वीकारून तर 75 वर्ष झाली, पण आता अंमलबजावणी आपण 26 जानेवारीला जेव्हा सुरू करू तेव्हा म्हणजे साजरी करू तेव्हा त्यालाही 75 वर्ष पूर्ण झालेली असती। आणि मग या काळामध्ये संविधानाच्या बाबतीमधली वास्तवता काय आहे, त्याच्या अंमलबजावणीची वास्तवता काय आहे आणि त्याच्याबाबतीत चिकित्सक दृष्टीने आपण एक साधारणतः 40-45 मिनिटांमध्ये आपलं हे साधारणतः चर्चा आपण करणार आहोत। सर्वप्रथम आजच्या या प्रसंगी ज्या संविधानाबद्दल आपण चर्चा करतो त्या संविधानाच्या 26 जानेवारीच्या पूर्वी आपण जरी भेटलो तरी सुद्धा त्या दिवशी भेटणं शक्य होणार नाही, त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या आजच्या या साध्या विचाराला सुरुवात करतो। मित्र हो, भारताच्या संविधानाबाबत ज्या पद्धतीनं सध्या गेल्या काही वर्षामध्ये सुरू असलेलं उलट चर्चा आहे त्याबाबतची जी सगळी एकूणच गोष्ट आहे त्याच्यावर थोडीशी चिकित्सक पद्धतीने आणि वास्तवतेच्या माध्यमातून चर्चा करावी असं मला या ठिकाणी वाटलं। कारण 26 जानेवारीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला जे भाषण केलं होतं त्यात ते म्हणाले होते की 26 जानेवारी 1950ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत। राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील। राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत। आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत। कारण त्यावेळी ते म्हणाले होते की प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य याला आपण मान्यता देणार आहोत। पण पुढच्या विधानात त्यांनी फार वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे की आपण एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला मान्यता देणार आहोत, मात्र आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे काय होणार आहे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत। अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत, आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत। आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारीत राहिलो, पहा बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला दिलेला हा इशारा आहे काय, आपण जर ती अधिक काळपर्यंत समता नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही। ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे, अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील। एकूणच बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले संविधान सभेच्या 25 नोव्हेंबर 1949च्या सभेतील हे विचार, कारण तो मसुदा अंतिम स्वरूपात सादर करतानाचं हे भाषण होतं आणि मग आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला। मी या गेल्या 10 वर्षांचाच म्हणत नाही, कदाचित लोकांचा गैरसमज होऊ शकतो की 1950 पासून ते आज तागायत म्हणजे 2025 उजाडेपर्यंत बाबासाहेबांनी मांडलेल्या या विचाराला किंवा त्यांनी जे भवितव्य व्यक्त केलं होतं, भविष्य व्यक्त केलं होतं या भारतीय संविधानाच्या एकूणच अंमलबजावणीचं, त्यातल्या समतेचं, त्यांनी खूप म्हणजे ते विसंगती हा शब्द वापरलेला आहे। एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत आणि मग वारंवार आपण पाहतोय की ह्या विसंगतीयुक्त जीवनातल्या त्या विसंगतीचा आपणाला अनुभव येतो आहे। मुळातच भारताच्या संविधानाची प्रस्ताविका ही या भारतीय संविधानाच्या एकूणच संपूर्ण पुस्तकाचं, त्या ग्रंथाचं सार असून त्या माध्यमातून आम्हाला या देशामध्ये
26 जानेवारी 1950 पासून काय करायचं आहे हे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सर्व संविधान निर्मात्यांनी निर्माण केलं होतं. आणि म्हणून त्याची उद्देशिका वाचताना आम्ही भारताचे लोक असं म्हटलं. आपण त्यावर बऱ्याचदा चर्चा करतोय. त्यामध्ये मूळ काय आहे तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आहे, धर्मनिरपेक्षता. आता ज्याबद्दल वाद निर्माण झाला, परंतु आपण पाहतो की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाही नाही ते त्याचा भाग आहे, त्यामुळे त्यात काही बदल नाही. कारण संविधान लागू झाल्यापासून किंवा पहिल्या दिवसापासून विसंगत बाबासाहेब जीवनाचं म्हणाले होते, पण विसंगत वर्तन करणारे, विसंगत लिखाण करणारे, विसंगत विचार मांडणारे, संविधानाला विरोध करणारे, संविधानाच्या बाबतीमध्ये एक मनामध्ये वेगळ्या प्रकारची आडीबाजी असणाऱ्या लोकांची आपण अनुभव घेत आलो आहोत पहिल्या दिवसापासून ते कालच्या पुण्यातल्या एका दिग्गज अशा प्रकारच्या संघटनेच्या नेत्यापर्यंत. संविधानाबाबत त्यांनी उधळलेली मुक्ताफळं कदाचित आपण ऐकली असतील, स्वातंत्र्याबद्दलची उधळलेली मुक्ताफळं तुम्ही ऐकली किंवा वाचली असतील. मुद्दा हा आहे की भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये भारत सरकारने आणि महाराष्ट्रामध्ये आपण विचार करतोय घर घर संविधान अशा पद्धतीचा एक मंत्र दिला आहे. शाळामधून प्रस्ताविकेचं वाचन आहे. आम्ही तर आमच्या शाळांमधून दर दिवशी प्रस्ताविकेचं वाचन करतच असतो. परंतु प्रस्ताविकेचं वाचन करणे, संविधानाच्या प्रस्ताविकेची अंमलबजावणी करणे किंवा तशा पद्धतीचं वर्तन करणे त्या पूर्णपणे भिन्न बाबी आहे. आज आम्ही पाहतो की आमच्या शाळांमधून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रस्ताविका पाठ आहे. ते अगदी खान 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 बोलतात. आम्ही भारताचे लोक ते अगदी अर्पण करीत आहोत पर्यंत त्यांचं सगळं पाठ आहे. कारण ज्या पद्धतीनं मंत्र तंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्तोत्र वगैरे पाठ केली जातात तशी पाठ करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. आणि म्हणून आज मी आदरणीय खांडेकर सरांना म्हणालो की त्यांनी म्हणाले सर यावेळी संविधानावर काय आपण बोलूयात का. म्हटलं बोलतो, परंतु एक असा विषय घेऊया की 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वास्तव काय परिस्थिती आहे आणि त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे काय. तेव्हा वास्तव असं आहे की भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, याच्याबद्दल आम्हाला सगळ्याला अभिमान आहे. ते एकमेव शिल्पकार आहेत हेही ठीक आहे, पण तरी सुद्धा जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे जगाने मान्य केलेलं आहे. मात्र या देशातल्या ज्यांच्यासाठी हे संविधान आहे त्यांना कितपत मान्य आहे ही वस्तुस्थिती आहे. विचार करा की शाळांमधून प्रस्ताविकेचं वाचनही होतं. अगदी 26 जानेवारीला होईल अथवा स्वातंत्र्याच्या दिवशी होईल, स्वातंत्र्याच्या दिवशी होईल किंवा इतर दिवशी केलं जाईल किंवा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे घडवून आणले जातील. परंतु त्या प्रस्ताविकेचा अर्थ एखादा शिक्षक, एखादा मुख्याध्यापक, महाविद्यालयामध्ये प्राध्यापक हे त्या मुलांना समजावून सांगतो आहे का. मुलांकडून त्याच्या पद्धती काय या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये म्हटलेलं आहे, काय त्याची मूल्य आहे यावर खऱ्या अर्थानं मंथन होणं गरजेचं असून एक पूजा करणं, मंदिरं बांधण्याचं मला वाटतं काहीतरी ऐकलेलं आहे मी, संविधानाचं मंदिर बांधूया. कशाला हवंय मंदिर, कोणत्या कारणासाठी संविधानाचं मंदिर हवं आहे. संविधानाचं मंदिर नको. जी ज्ञान मंदिर आहेत, ज्या शाळा आहेत, त्या शाळामधल्या मुलांना संविधानाने सांगून दिलेली, घालून दिलेली जी समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची, धर्मनिरपेक्षतेची मूल्य आहेत ती शिकवण्यासाठी नागरिक शास्त्र, आता राज्यशास्त्र हा विषय बनवलेला आहे, नागरिक शास्त्रामध्ये संविधान अनिवार्य करा. पहिलीपासून ते अगदी महाविद्यालय. हे नाही करत हे लोक. यांना ही गोष्ट संविधान ही नकोच आहे या शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थानं, असं माझं एक शिक्षक असताना ठाम मत आहे. अगदी नाही 5वी 6वी 7वीच्या मुलांना फार काय कळणार संविधानाचं, पण 8वी 9वी 10वीचे जे माध्यमिक आहेत, उच्च माध्यमिक आहे किंवा अगदी वरिष्ठ महाविद्यालय, तिथे तुम्ही हा विषय अनिवार्य का करत नाही. तो करतील याबद्दल कुठल्याही प्रकारची मला विश्वास नाही आणि म्हणून हे वास्तव आहे असं म्हणतो. पाठांतर उत्तम आहे. कार्यक्रमाचं एखादं आयोजन करताना मोठा एखादा वक्ता बोलवला जाईल जो संविधानावर केवळ पोपटपंची करेल. पहा माझा फार मोठा आरोप आहे या गोष्टीवर. अर्थात संविधानाच्या बाबतीत बोलणारे अनेक आपल्याकडं तज्ज्ञ आहेत, ते ठीक आहे, परंतु शाळा महाविद्यालयातून बोलवणारे लोक जनरली कोण आहेत तर ते वेगवेगळ्या विषयावर बोलणारे पोपटपंची करणारे असतात. कारण त्यांना फक्त त्या विषयावर बोलायचं असतं. प्रस्ताविकेत काय म्हटलंय, संविधानाच्या कलमामधून काय म्हटलंय, वेगवेगळ्या कलमामध्ये अधिकार कोणते आहेत, कर्तव्य कोणते आहेत आणि मुलांना ते समजून सांगण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी अतिशय त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने काही व्यवस्था आपल्याकडे केली आहे का, तर ती नाही. हे वास्तव आहे. म्हणून मी म्हणालो की हा विषय मांडताना मी खांडेकर सरांना म्हणालो की संविधानाची 75 वर्ष वास्तव काय आहे, तर वास्तव हे आहे की संविधानाच्या
संदर्भामध्ये जागृत कोण आहे, तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचे लोक, त्यांच्या घरामध्ये वाढणारी मुलं, तीही मुलं तेवढी नाहीत. बाकी अर्थात त्या मुलांच्या बाबतीत आपण कधीतरी एखादा हा विषय मांडू की युवकांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, मात्र बाकीच्यांचं काय. म्हणजे मला आश्चर्य वाटतं कधी कधी की एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं विचारलं की सर व्याख्याता कोणी भेटेल का. म्हटलं हो व्याख्याता भेटेल, मग आपण संविधानाची 75 वर्षावर काही विषय ठेवूया का. तर समोर मला नाही सर आता ते संविधानावर कोण ऐकायला येत आहे. म्हणजे ही वास्तवता आहे. संविधानावर कोण ऐकायला येत आहे, संविधान विषय कोण ऐकायला येत आहे, ही जी मानसिकता निर्माण केली गेली आहे, त्या मानसिकतेला बदलण्यासाठी येत्या वर्षभरात शासनाकडून आपण अपेक्षा करूया की ती काही होणं गरजेचं आहे. नुसतं पाठांतर नको, वाचन नको, मंदिर आम्हाला नको संविधानाचं. आम्हाला पाहिजे ही संविधानाच्या प्रस्ताविकेतील किमान मूल्य किंवा संविधानाच्या प्रस्ताविकेत असलेला जो गाभा आहे या भारतीय संविधानाचा, तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पद्धतीने काय राबवता येईल. मग त्या नाट्यछटा असतील, ते कवी संमेलन असतील, व्याख्यान असतील, चर्चासत्र असतील, यासाठी शासनाने काय करावं असं मला वाटतं. अर्थातच मी या माध्यमातून आजच्या या लाईव्ह मधून मी तमाम फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या विचारवंतांना, कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो, मित्र हो, हे ओझं आपल्यालाच पार पाडायचं आहे. जसं आपण पाहतो की संविधानाबाबत ही जी नकारात्मक भूमिका आहे, काय आहे संविधान, आपण पाहिलं की तुम्ही संविधानाबाबत जर आताही सर्वे केला मोठ्या एखाद्या शहरामधल्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांचं, ते सांगणार नाही. बस एकच गोष्टी मानते, भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. यापुढे त्यांना काहीच माहिती नाही. ते कुणासाठी आहे हे त्यांना माहित नाही, कारण ज्यांच्यासाठी आहे तेच याबाबत अजिबात सजग नाहीत, अज्ञानी आहेत. आणि म्हणून आपणाला त्या वास्तवतेतून, चिकित्सक दृष्टिकोनातून या पुढे जायचं आहे की नेमकं काय करता येईल. विचार करा, जेव्हा दिल्लीला जंतर मंतरवर संविधानाची परत चाळली, त्याला पकडलं, बाकी आंदोलनं केली, किती लोक सहभागी झाले देशामध्ये. आपण परवा परभणीमध्ये सूर्यवंशी नावाच्या आपल्या लॉ करत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणचे बाबांचाही मृत्यू झाला, जे राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होते. हे काय, संविधानाची प्रतिकृती एखादा विकृत तोडतोच कसा. त्या शहरामध्ये दुसरं काही नाही तोडण्यासारखं, नेमकी संविधानाची प्रतिकृतीच कशी तोडली जाते. कारण ही विकृती नव्हे, ही मानसिकता आहे की संविधानाबाबत, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा फुले शाहू आंबेडकरांबाबत इथे मनामध्ये रुजवलेला जी वेगळ्या पद्धतीचा भाव आहे, तो फार विचित्र आणि विकृत आहे. विचार करा, जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संविधान इतकं अद्वितीय आहे की ते भारताच्या संघराज्य पद्धतीमध्ये राज्य आणि केंद्रामध्ये समतोल राखण्याचं काम करत आहे. याही पेक्षा भारतीय संविधान हे मानव केंद्रित आहे. भारताची प्रस्तावना जर आपण पाहिली, या संविधानाची प्रस्तावना जर आपण पाहिली तर ती मानव केंद्रित आहे. तिथे काय सांगितलंय, वी द पीपल, आम्ही भारतीय लोक, माणसाने सुरुवात आहे. आणि त्याच्या सगळ्या समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता याबाबतच वेगळ्या प्रकारच्या राष्ट्राची एकता, अखंडता, हे सगळं काय सांगितलेलं आहे, हे म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागावं याचं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन या प्रस्ताविकेच्या माध्यमातून केलंय. म्हणजे संविधानाचा सार म्हणजे प्रस्ताविका, आणि प्रस्ताविकेच्या माध्यमातून भारताच्या भविष्यातील मानव केंद्री आणि विकासात्मक गोष्टी, कल्याणकारी गोष्टीसाठी काय करण्यात आलं करावं, हेच आमच्या विद्यार्थ्यांना इथल्या शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत कोणाला शिकवलं जात नाही. पूर्वीचाही नागरिकशास्त्र हा विषय होता, तेव्हा फक्त लोकसभा, राज्यसभा, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय अशा पद्धतीची गोष्ट होती. पण संविधानामध्ये सुद्धा हे जे कसं आहे, किचकट काही गोष्टी आहेत त्या समजावून सांगण्यासाठी छोटी छोटी पुस्तकं किंवा छोट्या छोट्या माध्यमातून का आपण हे करू शकत नाही. आणि म्हणजे शासन या बाबतीत अगदी तेव्हापासून 50 पासून म्हणतो मी, म्हणजे कोणावरही ब्लेम नाही किंवा राजकीय मला कुठलंही विधान करायचं नाही, पण तथापि शासनाला याची काही पडलेली नाही. करावं त्यांनी. हा देश आज ज्या स्थितीतून जातो आहे, आपण महाराष्ट्रातलं आजचं वातावरण जे पाहतोय ते फारच विकृतीचं आहे. कारण बाबासाहेब आणि संपूर्ण ती संविधानवादी विचारधरणे असणारी किंवा संविधानाच्या बाबतीत निर्णय घेणारी जी मंडळी होती, ती समता पेरत होती. आपल्याकडे समरसता नावाचा विचार मांडून एक वेगळ्या पद्धतीचा
म्हणजे इथे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत आणि संविधानामध्ये दोन गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. समता आणि बंधुभाव हा सांगितलेला आहे. तुम्ही अमेरिकन संविधानाचा विचार करा तर तिथे समरसता हा वेगळा बरं. तिथे इतर लोकांना समरस करण्यासाठी आहे. इथे समरस होणार कसे? इथे प्रत्येक जातीच्या उपजाती आहेत, धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत. तेव्हा समरसता किंवा समरस करून घेणे ही जी बुद्धिभेदाची प्रक्रिया काही वर्ष चालू आहे आणि आपल्यातले बरेच बुद्धिमान माणसंही त्याला बळी पडत आहेत, ही धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं हे वास्तव तर आहे, ह्याची चिकित्सा होणं गरजेचं आहे की संविधानामध्ये समता आणि बंधुभाव सांगितलाय. हे बंधुभावाला धर्मनिरपेक्षला ह्यांनी आता पंथनिरपेक्ष अशा प्रकारचे शब्द त्यात वापरून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा, एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या संविधानवादी माणसांना जागं होणं फार गरजेचं आहे. सातत्याने चर्चा होते. आपण पाहिलं की संविधानाच्या 75 वर्षाच्या निमित्तानं भारतीय संसदेमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेवर संविधानाच्या चांगुलपणावर, संविधानाच्या अंमलबजावणीवर, संविधानाने गेल्या 75 वर्षात इथल्या सामान्य व्यक्तीपासून ते आजच्या सर्वोच्च स्थानापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत केलेल्या बदलांचे काय ते चर्वण होणं गरजेचं होतं, चर्चा होणं गरजेचं होतं, मंथन होणं गरजेचं होतं. तथापि आपण अनुभवलं की काय घडलं. त्यांनी हे केलं म्हणून आम्ही हे केलं, आम्ही हे केलं म्हणून त्यांनी ते केलं. होय, 1950ला जेव्हा भारतीय संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून ते आज तागायत त्याच्यावर आघात होतच आहे. नाही कोण म्हटलं, आघात केले जात आहेत. परंतु त्या आघातातून काही शिकण्यासारखं आहे. आणि शिकण्यासारखं आहे म्हणजे ते आघात कोणाकडून केले जात आहेत की ज्यांच्यासाठी हे संविधान आहे त्यांच्याकडूनच केले जात आहेत. कारण यांचं समर्थन करणारी मंडळी आहे. ती मंडळी कोण आहे की ज्यांना समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता यांच्या हे मूल्य देऊन संविधानाने माणूस म्हणून जगण्यासाठी पात्र बनवलं, माणूस म्हणून त्यांना पुढे येण्यासाठी लायक बनवलं. तीच मंडळी आज बुद्धिभेदी लोकांच्या विचारसरणीला बळी पडून वेगवेगळ्या प्रकारची विचारधारा मांडत आहे आणि त्या विचारधारेला आपलं म्हणत आहे. याच्यासारखं ते दुर्दैव किंवा शोकांतिका कोणती नाही असे मला म्हणायचं. आपण पाहतो की आणीबाणीसारख्या एक फार मोठा आघात आपण पाहिला सुरुवातीला भारतीय संविधानावर झाला. परंतु आपण त्याचाही विचार केला पाहिजे की भारतीय संविधानात मध्येच तशी तरतूद आहे. अर्थात तशी परिस्थिती निर्माण झाली होती का हा प्रश्न आहे. त्यातून काय निर्माण झालं आपण त्यानंतर इतिहासामध्ये आपण पाहिलं. परंतु ही आणखी गोष्ट आहे, आणीबाणी ज्यांनी लावली त्यांनाच पुन्हा त्या बाबतीमध्ये दुरुस्ती करावी लागली आणि माफी मागावी लागली. म्हणजे पुढे 1977ला ती दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीने. परंतु त्याच्यानंतर अलीकडीलच्या काळामध्ये काय होतंय हे आपण विचार केला पाहिजे. केवळ संविधानावर मी किंवा अन्य आपण कोणी सगळ्यांनी माथा टेकून चालणार, मगाशी म्हणालो, संविधानाचं मंदिर बांधणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. संविधानाच्या प्रतिकृती उभा करणं किंवा नुसतं त्याचा प्रास्ताविका पाठांतर करून अगदी मुखोद्गत करून लोकांपुढे सांगणं किंवा अतिशय पोपटपंची करणाऱ्या विद्वानांनी संविधानाची सगळी कलमं तोंड पाठ करून याच्यामध्ये हे म्हटलंय, त्याच्यामध्ये ते म्हटलंय, त्याच्यामध्ये ते म्हटलं. हो, म्हटलं आहे, पुस्तक त्या ग्रंथात ते अस्तित्वात आहे. अंमलबजावणीचं काय याच्यावर आपण खऱ्या अर्थानं मंथन करणं गरजेचं आहे. आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये काय परिस्थिती व्हायला लागली आहे. संविधानाने निर्माण करून दिलेल्या स्वायत्त संस्था ह्या त्यांच्या अधिकार कक्षेत असणाऱ्या गोष्टी करतायत का किंवा अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करता आहेत का यावर आपण विचार केला पाहिजे. हे करतोय, हे कुणीतरी करतोय आघात, हे आघात दिसत नाहीत का आपणाला. आणखी काही गोष्टी अशा माध्यमातून होत्या. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून होणाऱ्या काही गोष्टी काही मांडणं, अर्थात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचा अवमान करावा या पाठीमागे कुठला हेतू नाही. परंतु तरी सुद्धा आपण त्याच्यावर मंथन केलं पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे की सर्वोच्च आणि उच्च न्यायालय असतील, निवडणूक आयोग असेल किंवा आणखी इतर कुठली जी संविधानात्मक अशा प्रकारे घटनात्मक जी संस्था आहेत त्या संस्थांचं एकूणच वर्तन, त्या संस्थांच्या एकूणच वेगळ्या प्रकारची कार्यप्रणाली याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की नाही, याची चिकित्सा करणार आहोत की नाही, याच्यावर मंथन करणार आहोत की नाही, या वास्तवतेबद्दल आपण जागे होणार आहेत की नाही यावर खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, जेव्हा लोकशाही असते तेव्हा बहुमत असं आवश्यक असतं, बहुमतातून आलेलं सरकार आवश्यक असतं. ते लोकशाहीने दिलेल्याच अधिकार आणि त्यातून त्या गोष्टी आहेत. परंतु अगदी प्रचंड बहुमत आल्यानंतर आपण आपल्या शासनाच्या भारतीय संविधानाने घालून दिलेल्या तत्वाप्रमाणे आपलं शासन चालतंय की नाही याबाबत सुद्धा कधीतरी
त्याच्या बाबतीत सिंहावलोकन त्या सरकारांनी करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे अगदी खेदाने म्हणावं असं वाटतं की केंद्र सरकार असेल किंवा कोण प्रत्येक घटक राज्यातलं सरकार असेल ते सिंहावलोकन करतंय की नाही, फक्त उत्सवी भूमिका घेतली जाते. मग ती 26 जानेवारीची असेल, ती आता संविधान दिनाची असेल किंवा अगदी स्वातंत्र्य दिनाची असेल किंवा अन्य कुठली असेल, ह्या गोष्टी नको आहे. सर्व धर्म समभाव अर्थात धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा मूळ भाग आहे, गाभा आहे. तो जरी नंतर त्यात ऍड करण्यात आला असला किंवा त्यात घालण्यात असला, त्याच्यावर विरोध करणारी माणसं वेगळ्या प्रकारची भूमिका मांडत असली, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये अंतिम निर्णय दिला की नाही, त्याच्यात काही बदल करता येणार नाही. परंतु तरी सुद्धा आपण पाहतोय की एकाच्या धर्माचा विचार म्हणजे राष्ट्रीयत्व हा जो भयंकर अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला जातोय आणि त्या माध्यमातून तुमच्या माझ्यासारख्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं बुद्धिभेद करून पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. ही गोष्ट आपणाला संविधानाच्या 75 वर्ष झाल्यानंतर त्रास देणार नाही का, वाईट वाटणारी नाही का, याच्यावर कोणी मंथन चिंतन करत आहे की नाही? हो, आज देश वेगवेगळ्या संकटांना सामोरे जातो आहे. आर्थिक संकट आहे, प्रचंड आहे, आपण पाहतोय. वेगवेगळ्या योजना राबवताना काय काय अडचणी येत आहेत ते आपण पाहतोय. मणिपूर परिस्थिती काय आहे, वेगवेगळ्या राज्यामधली परिस्थिती काय, आज आपली महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये आता वातावरण काय चाललेलं आहे, हे काय, ही संविधानाच्या अंमलबजावणीची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरची ही लक्षणं आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण संविधानात घराघरात नुसतं घराघरात म्हणून पुस्तक द्यायचं आहे काय, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून ही वास्तवता, त्याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. समाजामधल्या विशेषतः जी प्राध्यापक मंडळी आहे, न्यायाधीश मंडळी आहे, वकील मंडळी आहे, यांनी यावर विचार करू नये का केवळ अर्थार्जन हाच आपला एकमेव मार्ग आहे आणि आपण चला आपलं बरं चाललंय, जगाचं काय व्हायचं ते होईल, चला संविधान दिवस आला जय संविधान म्हणायचं, प्रजासत्ताक दिनाला आला भारत माता की जय म्हणायचं, स्वातंत्र्य दिनाला भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो म्हणायचं. हो, हे म्हणावंच लागेल, केलंच पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. हो, या इतिहासाचं आपल्याला स्मरण करावं लागेल. पुन्हा पुन्हा आम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमधून निर्माण केलेली काही मूल्य जी जशीच तशी आपण पाहतो की भारतीय संविधानामध्ये उतरवण्यामध्ये आपल्या या संविधानकर्त्यांनी आणि संपूर्ण घटना समितीने फार मोठं काम केलं. ती मूल्य त्याबाबतचं एकूणच आज गेल्या 75 वर्षामध्ये किती रुजवली गेली आहे, तळागाळापर्यंत किती पोहोचलेली आहेत, लोकांपर्यंत किती पोहोचली आहेत, याचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन होणं गरजेचं आहे, चिकित्सा होणं गरजेचं आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या, मी मगाशी म्हणालो की स्वायत्त संस्था बऱ्या पद्धतीनं काम करता आहेत का, तर ते कामं चालू आहे, कोणत्याही पद्धतीत चालू आहे, शासनं चालू आहेत. परंतु ती भारतीय संविधानाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार किंवा घालून दिलेल्या नियमाप्रमाणे करतायत की नाही, याच्यावर खऱ्या अर्थानं आपण चिकित्सक वृत्तीनं विचार करायला पाहिजे. आपण पाहतो की न्यायपालिकेच्या संदर्भामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं अवमानकारक आपण बोलायला नको आहे, परंतु काही निर्णय आपण पाहतो की भीमा कोरेगाव सारखा असेल, सीए सारखा असेल किंवा एनआरसी सारख्या बाबतीत पकडलेले लोक आहेत, त्यांना जामीन मिळत नाही, त्यांच्याबद्दल शासन कुठल्याही प्रकारचा लवकर निर्णय घेत नाही. इतर घटनांमध्ये मात्र आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रकारे प्रोसेस सुरू होतं. थोडं चिंतन करण्याची गरज आहे की ठीक आहे, तीही माणसं आहेत, कारण भारतीय संविधानाने त्यांना माणूस म्हणून दिलेले अधिकार आहेत आणि म्हणून माणूस म्हणून ज्यांना ज्यांना अधिकार दिले त्या लवकरात लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे. तेव्हा भारतीय संविधानाच्या या 75व्या वर्षानिमित्त आपण हाही विचार करूया की ही जी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये पकडलेले जे देशद्रोही आहेत, ज्यांनी देशद्रोही म्हणून काम केलंय, ज्यांचे पुरावे उपलब्ध आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं जी शिक्षा भारतीय दंड संहितेने किंवा संविधानाने निर्माण करून दिलेली ती त्यांना दिलीच पाहिजे. तथापि जी नाहक विनाकारण तुरुंगामध्ये खितपत पडलेली आहेत, ज्यांच्या विचार स्वातंत्र्यावर गदा आहे, ज्यांच्या माणूस म्हणून त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे, अशा लोकांसाठी न्यायपालिकेने या 75 वर्ष संविधान झाली म्हणून तातडीने ही प्रकरणं निकाली काढावीत, असा एक अपेक्षा आपण या माध्यमातून केला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. तर म्हणजे या संविधानाच्या 75 वर्षाच्या सादरीकरणामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मला असं म्हणायचं आहे की जी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतली माणसं आहे त्यांच्यासोबत जे जे संविधानवादी आहेत त्या संविधानवाद्यांना सोबत घेऊन एक वर्षभराचा कार्यक्रम राबवला पाहिजे. कारण आपल्यामध्ये अनेक विद्वान तज्ञ आहेत जे संविधानासाठी काम करतात. आदरणीय आपण इजेड खोब्रागडे सरांनी तर अगदीच तो प्रस्ताविकेच्या वाचनाच्या संविधान दिन साजरा करण्याचा शासन निर्णय पारित करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तो पारित करून घेतला. तेव्हा अशी माणसं जी आहेत समाजातली, त्या समाजातल्या माणसांना तळागाळापर्यंत नेऊन, शाळा महाविद्यालयापर्यंत नेऊन, आपण शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्यापर्यंत
हे नेऊन आपण एक दिवसाचं व्याख्यान, एक तासाचं का होईना त्यांना देऊन, आणि आपण सगळ्यांनी मिळून, माझं असं मत आहे की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किमान महाराष्ट्रात तरी या 75 वर्ष झाली संविधानाला म्हणून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करताना अभ्यासक्रमामध्ये संविधानाच्या मूल्यांचा अभ्यास सहभाग करतील अशा प्रकारची अपेक्षा करूया, किंवा त्यासाठी आपण आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत त्यांना भेटून आपल्यातल्या काही मान्यवर मंडळी ते केलं पाहिजे की ठीक आहे, घर घर संविधान ह्या सगळ्या तुम्ही उपक्रम राबवता, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, तथापि संविधानाची ही जी मूल्य आहेत ती प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजेत. तो कुठल्या धर्माचा याच्यावर नको आहे. कारण आपण पाहतो म्हणजे जे वास्तव आहे वेगळं, म्हणून तो विषय हा वास्तव दिला. संविधानाचा फोटो दिसला, बाबासाहेबांचा फोटो दिसला, फुले शाहू आंबेडकरांचा फोटो दिसला की तिकडे वेगळ्या नजरेने पाहणारे लोक 90% जास्त आहेत. हे वास्तव आहे. आम्ही रस्त्यावर म्हणजे रस्त्याने जाताना किंवा आम्ही पाहतो ग्राउंडवर काम करताना आम्हाला लक्षात येतं की नाही, त्यांना पटतच नाही. संविधानाविषयी त्यांना वाटतं हा विषय नाहीच आहे आपला. अरे ज्या संविधानावर ह्या देशातलं गेली 75 वर्ष सगळंच चालतंय, त्या संविधानाबद्दल असलेली ही उदासीनता, त्याच्याबद्दल असलेलं अज्ञान आणि ते लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी इथली जी यंत्रणा काम करते आहे एक संविधान विरोधी विचारधारेची, त्याबाबत आपण खऱ्या अर्थानं सजग असलं पाहिजे. त्याबाबत आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की हे काय. कारण चिकित्सक दृष्टिकोनातून आपण का विचार करत नाही की भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय हे किती मुलांना माहित आहे मला सांगा. माझा तर अनुभव असा आहे, मी तर म्हणेल 5% शिक्षकांना कदाचित, प्राध्यापकांना सार्वभौम याचा शब्दाचा अर्थ माहीत असेल. म्हणजे प्रत्यक्षात गुगल त्यांनी न ओपन करता किंवा इतर कुठून त्या ह्याच्यावर ओपन न करता वाईट अवस्था आहे. हे लोकांपर्यंत सार्वभौम कशाला म्हटलं जातं, समाजवादी कशाला म्हटलं जाणार आहे, धर्मनिरपेक्ष कशाला म्हटलं जाणार आहे, गणराज्य कशाला म्हटलं जाणार आहे, हे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतले शब्द आणि शब्द त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं छोट्या छोट्या पुस्तिकेमधून किंवा छोट्या ज्या अर्थात लोकांपर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं. जर आपण बालमनावर, विद्यार्थी मनावर हे जर पोहोचवलं नाही, कारण आपण पाहतो की आजचा विद्यार्थी हा वेगवेगळ्या पारंपरिक अशा पद्धतीच्या त्याला आस्था श्रद्धा यामध्ये तो गुरफटला, मग त्याला श्रद्धा बनता येणार नाही. पण तो संविधानाबाबत जागत केलं पाहिजे की जी संविधानाबाबतची अज्ञानी प्रवृत्ती आहे. काय आहे संविधान? पुस्तक आहे. काय आहे? घटना आहे. बऱ्याच जणांना घटना आणि संविधान या दोन्हीतला अर्थच कळत नाही. काय करायचंय ही इथपासून सुरुवात आहे. म्हणजे गेल्या 75 वर्षामध्ये संविधान जे तुमच्या माझ्या जगण्याचं बळ आहे ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाही, पोहोचू दिलं नाही की अन्य काय आहे याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा विषय आपण या ठिकाणी मांडलेला आहे. विचार करा की न्याय काय आहे, राजनैतिक न्याय काय असला पाहिजे, सामाजिक न्याय काय असला पाहिजे, आर्थिक न्याय काय असला पाहिजे, ते लोकांना कळतंय नाही. न्याय फक्त न्यायालयात असतो एवढंच म्हटलं जातं. अरे पण सामाजिक न्याय काय, आर्थिक न्याय काय, राजकीय न्याय काय, याचं मुलांपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत, महाविद्यालय विश्वविद्यालय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची आहे? शासनाची आहे, शिक्षण संस्थांची म्हणजे शिक्षण विभागाची आहे, विद्यापीठांच्या अभ्यास मंडळाची आहे. पण ते पोहोचलंय का? तर खेदाने म्हणावं लागतं नाही, ते पोहोचलंच नाही. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे यावर्षी. म्हणून आपण केंद्र सरकारला विनंती केली पाहिजे, सर्वांनी, महाराष्ट्र किंवा वेगळ्या घटक राज्यांना सुद्धा विनंती केली पाहिजे की संविधान हा जो विषय आहे तो अनिवार्य करा. आज सुदैवाने आपल्याला यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. खूपच अभिनंदनाची आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा या आनंदाच्या प्रसंगी आपण संविधान सुद्धा भारतीय सामाजिक शास्त्रामध्ये का अनिवार्य करू नये, यासाठी आपण का प्रयत्न करू नयेत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि काय बघा, संविधानाच्या प्रस्ताविकेतच मी म्हणतो संपूर्ण संविधान तुम्हाला स्वातंत्र्य कुठलं आहे, तुम्हाला कोणती मतं मांडण्यासाठी स्वातंत्र्य आहे, तर ते आहे खऱ्या अर्थानं निश्चितपणे आपण विचार केला तर ते आहे उपासनेचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं आहे, विश्वासाचं आहे, विचाराचं आहे, अभिव्यक्त होण्याचं आहे. श्रद्धा तर सगळ्या आपापल्या पद्धतीने पाळतो आहोत, उपासना आपण त्या पद्धतीने करतो आहोत, पण अभिव्यक्त होतोय का? अभिव्यक्त होण्यासाठीची आपण गेल्या काही वर्षातली परिस्थिती पाहतोय. पत्रकार असतील, विचारवंत असतील, त्यांनी एखाद्या मुद्द्यावर जर समजा आपलं मत मांडलं तर काय त्याची अवस्था होते हे आपण पाहतो आहोत. आणि म्हणून यासाठी संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी हे 75वं वर्ष आहे. आणि म्हणून 75 वर्ष किंवा अमृतोत्सव वर्ष साजर करत असताना शासनाकडे आपण खऱ्या अर्थानं साकडं घालायला पाहिजे की संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जे जे करता येईल, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय पंतप्रधान महोदय असतील, यांना आपण खऱ्या अर्थानं पत्राद्वारे किंवा अन्य वेगळ्या माध्यमातून विनंती करणं गरजेचं आहे.
हे सर्व करत असताना राष्ट्र घडवलं जात आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे सगळे म्हणजे गोष्टी आहेतच. ह्याच्या बरोबर आपल्याला राष्ट्र घडवायचं आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतच म्हणून देण्यात आलेलं आहे की जोपर्यंत व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, एकात्मता याच्याबद्दलची बंधुता, मगाशी मी उल्लेख केला की समता आणि बंधुता ह्या दोन गोष्टी भारतीय संविधानातल्या फार महत्वाच्या आहेत. आणि त्याच खऱ्या अर्थानं लोकांमध्ये, जनतेमध्ये, समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवल्या गेल्या नाही. स्वातंत्र्याचा उपभोग आपण घेतोय, बऱ्यापैकी कर्तव्याचंही पालन करतो आहोत, परंतु स्वातंत्र्य नंतर समते आणि बंधुभावाबद्दल मात्र आपण उदासीन आहोत किंवा त्याबाबत अनभिज्ञ आहोत किंवा जाणीवपूर्वक त्याबाबत काही गोष्टी करतोय. आणि विषमतेचा कहर सगळीकडे झालेला आपण पाहतो. अगदी वेगळ्या पत्र शाळा, मराठी शाळा बंद पडत आहेत किंवा अन्य काही गोष्टी होत आहेत. ज्या शाळा, शासकीय शाळा बंद करून आपण पाहतोय की ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत मोठ्या मोठ्या पैशा घेणाऱ्या, त्यांच्यासाठी म्हणजे एकीकडे मार्गदर्शक तत्वामध्ये बाबासाहेब म्हणतात शिक्षण सगळ्यांना दिलं पाहिजे, आणि मुळातच आपण पाहतो की त्या तत्वावर आधारित आपण RTI ला शिक्षणाचा अधिकार मिळाला, परंतु तो कुठपर्यंत आहे? प्राथमिक शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षण आहे तिथे, मग तिथपासून पुढे काय? नुसतं किमान प्राथमिक शिक्षण दिलं जातंय, तेही कोणत्या पद्धतीत दिलं जातं हे आपल्या सगळ्यालाच आता बऱ्यापैकी माहित आहे. कारण हल्ली शिक्षण म्हणजे काय झालेलं आहे की पाठांतर, माहिती जी ऐकली आहे, श्रवण केली आहे, ग्रहण केली आहे, ती उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढणे, ती शिक्षकाने तपासणे, त्याचं मूल्यांकन करणे, मूल्यमापन करणे आणि त्याला मग पहिला, दुसरा, तिसरा, पहिल्या श्रेणी, दुसऱ्या श्रेणीत हे करणं, ही शिक्षण पद्धती आहे. शिक्षणाच्या आता बदलता आराखडा आपण पाहिला, त्याच्यावर पण फार मोठं वाद प्रतिवाद सुरू आहे. ती नवीन शैक्षणिक धोरण 2020 पासून त्याची अंमलबजावणी अजून मला वाटतं थांबलेली आहे. त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आता परवा काहीतरी घोषणा काढली वाटतं 25-26 पासून आता नवीन शैक्षणिक आराखड्याला मान्यता देणार असून त्याची कदाचित अंमलबजावणी होईल. परंतु त्याच्यावरही मंथन होणं गरजेचं आहे. अनेकांच्या शिक्षण तज्ञांच्या, शिक्षकांच्या त्यावरच्या अभिप्राय मागवले होते, परंतु त्याच्यावर किती विचार झाला हे मात्र अद्याप आम्हालाही कळलेलं नाही. वेगळ्या शिक्षण परिषदा भरतायत, शिक्षकांच्या संघटना, शिक्षकांच्या संस्था किंवा विचारवंत एकत्र येऊन ह्यावर मंथन करतायत, परंतु तरी सुद्धा शिक्षणामध्ये शिक्षण कोणतं असावं, जीवन जगण्यासाठी असावं की नुसतं पोट भरण्यासाठी असावं की सामाजिक परिवर्तनासाठी असावं की सर्वांगीण विकासासाठी असावं, त्याबाबत मंथन होणं, त्या विषयाचा, त्या आशयाचा समावेश त्या शिक्षणामध्ये आहे की नाही, तो प्राथमिक मध्ये आहे का, पूर्व प्राथमिक मध्ये आहे का, माध्यमिक मध्ये आहे का, यावर खऱ्या अर्थानं चिंतन होणं गरजेचं आहे. म्हणून म्हणालो, वास्तव काय आहे की आजची परीक्षा पद्धती, पेपर फुटले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या स्पर्धात्मक परीक्षेचे, ही एकूणच वास्तव परिस्थिती आहे. हे संविधानाला अभिप्रेत नाही. कारण संविधान म्हणतं हे कायद्याचं राज्य आहे. आणि जर कायद्याचं राज्य आहे, रोज इथे कायदा मोडला जात असेल, पायदळीत उडवलं जात असेल, आणि आपण नागरिक म्हणून, कारण तुम्हाला मला भारतीय संविधानाने नागरिक म्हणून आम्ही म्हटलंय, आपण सर्व वी द पीपल, तेव्हा विचार करा, हे आपण नाही विचार करणार तर आणखी कोण करणार? आणि आपण जर हा विचार केला नाही, आपल्याला जर असं वाटलं नाही की अरे हे काही बरोबर चाललेलं नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण बघा, बाबासाहेब ते म्हणतात की, जसं म्हणतात की कोणीतरी येऊन तुमचा उद्धार करेल, यावर तुम्ही संबंध राहू नका, कारण तुम्हाला तुमच्याच पद्धतीने तुमचं स्वतःचं वरच्या जे अधिकार आहेत त्यासाठी झगडावं लागेल. आता अधिकारासाठी झगडावं लागत नाही. भले बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी अधिकार दिले, त्याचा अंमलबजावणी करून आम्ही आता सर्वोच्च स्तरावर आमच्या द्रौपदी मुर्मू सारख्या या बहुजन समाजातल्या व्यक्ती पोहोचलेल्या आहेत. तथापि आपण विचार करतोय की संविधान जर आणखी चांगल्या काटेकोरपणे अंमलात आलं असतं आणि आणलं गेलं तर आज ही परिस्थिती फार गंभीर होत आहे. आपण विचार करता की नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये रिझर्वेशनच्या अंमलबजावणी असेल, पदोन्नती असेल, पदोन्नतीतलं आरक्षण असेल, या अशा अनेक प्रश्नावरती आपली जी व्यवस्था आहे इथली, ती काही बोलत नाही, काही कृती करत नाही. म्हणजे बाबासाहेब, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल किंवा अन्य जी घटना समिती आणि एकूणच मसुदा समिती, या सगळ्यांनाच वाटत होतं की स्वातंत्र्याच्या नंतर भारताचा, जगाला वाटत होतं की भारतातल्या लोकांना म्हणजे लोकशाही पचणार नाही, रुचणार नाही, टिकणार नाही. त्यावर बाबासाहेबांनी दिलेली उत्तर आपल्या सगळ्याला ज्ञात आहेत. पण तरी सुद्धा विचार करा की गेल्या 75 वर्षामध्ये आपण या आपल्या महापुरुषांनी दिलेली ही संविधान नावाची अनमोल, अमूल्य, अद्वितीय अशी जी भेट आहे, त्या बाबतीत आपण किती सजग, जागे आणि चांगल्या पद्धतीने वागतो आहोत याचा विचार केला पाहिजे. तर म्हणजे खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेचं भान आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे. विचार करा की भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या
विशेषतः फुलेशाह आंबेडकरी लोकांनी हा आता विचार केला पाहिजे की ठीक आहे, धम्म चळवळ आहे, आणखी कुठल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी चालूच ठेवा, तो एका बाजूने चालणार आहे. पण तुम्ही जर नाही हे काही केलं तर इतर कोणीच करणार नाहीत, कारण त्यांना काहीही पडलेलं नाही. विचार करा, 75 वर्षापर्यंत मी तर अगदी खुलं म्हणजे आवाहन करतो आहे, आव्हान नव्हे, आवाहन करतो आहे की तुम्ही आपसातल्या परिसरातल्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन चौकशी करा. महाविद्यालयाच्या प्राचार्याला, कदाचित प्राध्यापकांना विचारा, शाळाच्या शिक्षकांना काय संविधान आहे, संविधान म्हणजे राज्यघटना. अरे पण त्यात काय सांगितलंय, नाही ते काय माहित नाही आपल्याला असे विचार करतील. कारण महाविद्यालयीन विद्यार्थी आपण पाहतो गेल्या 2-3-4 वर्षापूर्वी सावित्रीमाईंचा फोटो आमच्या निवेदिका दाखवत होत्या त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, तेव्हा ह्या कोण आहेत, काय नाव आहे हे सुद्धा त्यांना नीट सांगता येत नव्हतं. ही परिस्थिती आहे. संविधान तर फार कुठच्या कुठे गोष्ट आहे. तेव्हा विचार करा, संविधान हा भारतीय पूर्ण समाज व्यवस्थेचा आत्मा आहे आणि तो जर आता त्याला गळ्याला काहीतरी त्याला लावलं जात असेल, फास लावला जात असेल, तर ती परिस्थिती माझ्यासाठी फार मोठी विचित्र होत आहे. आपण पाहतोय की सध्या एक आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, पण SC ST साठी ज्या राखीव जागा आहेत त्याच्या संदर्भात क्रिमिलियर संदर्भात काही उलटसुलट चर्चा आहे. ह्या उलटसुलट चर्चाबाबत आपलं मंथन होणं गरजेचं आहे, कारण तो संविधानाचा भाग आहे. समरसता की समता, हा धर्मनिरपेक्षता की पंथनिरपेक्षता, ह्या अशा आपणाला वेडे बनवणाऱ्या किंवा बुद्धिभेद करून आपलीच माती खऱ्या अर्थानं पुन्हा मतिगुंग करायला लावणाऱ्या विचारापासून आपण सावध राहा आणि सर्वांना एक शपथ अशा प्रकारची घेतली पाहिजे, अशा प्रकारचं की भारतीय संविधानाची अंमलबजावणी 75 वर्षात काटेकोरपणे झालेली नाही. जर ती झाली म्हणजे झाली नाही हे म्हणजे वास्तव आहे. आणि चिकित्सा काय करायची, तर ती झाली नाही, तर ती का झाली नाही यावर आपल्याला गल्लोगल्लीत, खेडोपाडी, शाळा महाविद्यालयात जिथे आपल्याला शक्य आहे तिथे जाऊन आपल्याला हे सांगावं लागेल. कारण नुसतं मंदिर बांधून संविधानाचं, ती पुस्तकांची वाटप करून, घराघरात एखादं संविधान पोहोचवून, प्रास्ताविक पाठांतर करून हे होणार नाही. त्यातून काही साध्य होणार नाही. तो फक्त एक इव्हेंट होईल. परंतु आपण सगळ्यांनी जागे राहून, जे जागे नाहीत, ज्यांना ज्यांना संविधानाबाबत आस्था आहे ती सगळ्यांनाच असायला पाहिजे. बरं, संविधान सगळ्यांसाठीच आहे, विरोध करणाऱ्यांसाठी आहे, विरोध समर्थन करणाऱ्यांसाठी आहे, परंतु त्यांनाही जे विरोध करणारे आहेत त्यांनी झोपेतच सोडून घेतलेलं आहे. ज्यांना माहीतच नाही अशांची संख्या 90%च्या वर आहे. आणि मग आपण 10-15%, 20-25% लोक हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. यासाठी शासनाशी आपण पाठपुरावा केला पाहिजे की जे वास्तव आहे की भारतीय संविधानाची 75 वर्ष झाली आहेत, पण संविधानाची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली नाही म्हणजे संविधानाने घालून दिलेल्या मूल्यांचा खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये शिरकाव झालेला नाही. ती मूल्य खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचवली गेली नाहीत. आणि म्हणून हे 75 वर्ष साजरा करत असताना किंवा त्याचे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असताना शासन दरबारी आपण अशा प्रकारची मागणी सर्वांनीच करणं गरजेचं आहे. कोणीतरी एखाद्या चांगल्या संविधान तज्ञाने किंवा एखाद्या समाजसेवकाने किंवा अगदी राजकीय असतील कुणी, तर त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्याबाबत प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु जे तुमच्या माझ्यासारखे सजग आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं वाटतं की भारतीय संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, झाली नाही, ह्या वास्तवातून ती का झाली नाही हे चिकित्सक वृत्तीने लोकांपर्यंत सांगण्यासाठीचा प्रयत्न करावा. आणि त्यासाठी जे करता येईल त्या उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते शक्य करावं. अर्थातच आजच्या या 30-40 मिनिटाच्या संवादामध्ये मी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनीच ते शांतपणे ऐकून घेतलं असेल तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. माननीय खांडेकर सर, आपण वारंवार अशा पद्धतीचे व्याख्यान आयोजित करून आम्हाला संधी उपलब्ध करून देतात, तर तुमचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि संविधान वाचलं तरच आपण वाचणार आहोत, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. हो, आता जर संविधान वाचवणार असाल तरच आपण वाचणार आहोत. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी वर्तन करावं, अशा प्रकारची एक लहानशी अपेक्षा करून माझं हे आजचं माझा विचार या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय भीम.